उमेदवार 8 जण इकडनं नका लावून घे. चला सगळ्यांना मात्र अद्याप त्यांना सूचना जो आहे ते आलेलं नाही. त्यांच्याकडनं प्रयत्न केले जाते. आमचे गणेश गीते हे आपल्याला दिसत आहे की कोण आपल्याला सूचना गेल्या 8 ते 15 दिवसांपासून या संदर्भातल्या बैठका सुरू आहेत. वरिष्ठ नेते नाशिकमध्ये दरडून आहेत. मात्र राज्यभरात एकीकडे कॉम्प्रोमाइज जे आहे ते शिवसेना आणि भाजपमध्ये झालेलं असताना नाशिकमध्ये मात्र अगदी शेवटच्या 10 मिनिटांपर्यंत ही अस्वस्थता जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते. हा सस्पेन्स जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय. गिरीश महाजन यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे आणि त्यांच्या शब्दाचा मान राखून आपण या ठिकाणी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी दुसरीकडे मात्र या ठिकाणी गोकुळ भाऊंशी गिरीश भाऊ बोलताय आणि त्यांचं बोलणं झालं का ते येतील. गोकुळ भाऊ गिरीश भाऊंशी बोलतायत. ते काहीतरी कुणाल दराड यांनी त्याला काहीतरी बोललं. कुणाल दराड यांनी काल तुमचा बाप काढला त्याच्यामुळे उमेदवारीचा अर्ज काय मत आहे? कुणाल दराड यांनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीते गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी. आणि त्याच्या किशोर दराड यांनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. मग हे जी काही शिवीगाळ झाली त्या शिवीगाळीनंतर गिरीश महाजनांनी दराड यांना काही दराडवलं नाही का? ते काहीच माहित नाही मला. मी माघार घेतो. काय भावना त्यांनी व्यक्त केल्या? तो मला म्हणे ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही. आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का दे. म्हणजे ही निवडणूक अटाळे. आता तो गिरीश भाऊ आणि ते बोलताय दोघ जण. पण त्यांची भूमिका चर्चा झाली का? आता बोलतायत. आपण बघतोय गोकुळ गीते दोन मिनिट एक मिनिट बाहेर येते नाही नाही अरे तुम्ही चला चला पुढे चला. गोकुळ भाऊ बी देतील पण त्यांनी शिवाय गाळ्या करायचं नव्हत्या. काल काहीतरी बोलले गेले गोकुळ भाऊला. कुणा दराडे कुठेतरी काहीतरी बोलले गेले तिथं. त्यांचा बाप वगैरे काढला गेला. त्यांचा बाप देऊन बाप बी माघार तिथं जाऊन म्हणे. त्याच्यामुळे गोकुळ भाऊ चिडलेले. बाकी दुसरा काही विषय नाही. आणि गणेश भाऊचा काही विषय नाही. गणेश भाऊ ऐकून घ्या माझं काय म्हणणं. गोकुळ भाऊ आजही तयार आहे. आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे. आम्ही देवेंद्र भाऊने आम्हाला जो शब्द दिला आम्ही माघार घेणार. आणि गोकुळ भाऊला माघार घेण्याकरता आम्ही त्याला चिडतोय. जिथं असेल तर तो 5-10 मिनिटं पोहोचतोय असं म्हणतो. केलाय त्याला रिक्वेस्ट केलंय मी त्याला. गोकुळ गीतेंचं काय म्हणणं आहे? गोकुळ गीतेंचं म्हणणं मी ठाम आहे. आम्ही त्याला कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढावी. कारण की अधिकाऱ्यांनी तुम्ही सांगता माझं काय मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. गोकुळ माझ्या शब्दाखील ऐकल. गणेश दादा मी रिक्वेस्ट करतो त्यांना. आणि आम्ही गिरीश भाऊचा आणि देवेंद्रचा शब्द 100% मानणार आहे. असं कुणाल दराडे असं काय बोलले होते ज्याच्यामुळे त्यांना राग आलेला आहे? ते त्यांना गोकुळ भाऊला कोणीतरी रेकॉर्डिंग पाठवली. गोकुळ भाऊ कोणीतरी रेकॉर्डिंग येते. नाना भाऊ तुम्ही ज्या पद्धतीनं अधिकार वाणीने सांगताय मात्र ते ऐकत नाही. आणखी काय कारण आहे? नाही त्यांनी एकमेकाच्या बापने गाले पाहिजे. आपण बापने गाले पाहिजे ना. आपण